नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेता पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण यांचं आपण जय महाराष्ट्रवर स्वागत करतोय. नमस्कार. आणि या निवडणुकीच्या प्रचारामध्ये रणधुमाळीमध्ये आपण वेळ दिली त्याबद्दलही आभार. मला पटकन आणि या निमित्तानं थेट आपल्याला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की आत्ताच्या घडीला एखाद्या मतदाराला जर समजा मतदान करायचं असेल आणि ते काँग्रेसला द्यायचं असेल तर त्याने का मतदान करावं काँग्रेसला? याचं मुख्य कारण असं आहे की गेली 10 वर्ष आपण मोदी सरकारचं कामकाज पाहिलं. त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं त्यातली किती पूर्ण झालेली आहेत, नोटबंदी करताना काय उद्दिष्ट होती त्यातले किती उद्दिष्ट पूर्ण झालेली आहेत, आणि एकंदरीत महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, भ्रष्टाचाराचा विषय असेल, आणि हे सगळे प्रश्न या निवडणुकीचे महत्त्वाचे विषय आहेत. आणि त्याकरता मोदी सरकारला घालवलं पाहिजे. आणि पर्याय म्हणून इंडिया आघाडी, महाविकास आघाडी महाराष्ट्रात आणि काँग्रेस पक्ष हा एक सक्षम पर्याय आहे. आणि काँग्रेस पक्षानं गेल्या 50-60 वर्षामध्ये जे मूलभूत काम केलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं संविधान आपण राबवलेलं आहे. आणि अनेकांनी सांगितलं होतं की भारतात लोकशाही टिकणार नाही, पण लोकशाही टिकून दाखवलेली आहे. म्हणून काँग्रेसला मतदान केलं पाहिजे. जी याच ज्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही आता निवडणुकीच्या मैदानामध्ये आहात, जर समजा आपण थोडंसं मागे गेलो तर असं लक्षात येतं की हेच सगळे मुद्दे एकेकाळी काँग्रेसबद्दल बोलले जायचे. काँग्रेस बेरोजगारी वाढवतीये, काँग्रेस भ्रष्ट आहे, काँग्रेसच्याकडे निवडणुकीमध्ये आणि त्यात सुद्धा राज्य करतानाचं एक स्वातंत्र्य नाही, वगैरे वगैरे वगैरे. थोडक्यात काय, प्रत्येक जण आपल्या भूमिका बदलल्यानंतर आपल्या किंवा जागा बदलल्याच्या नंतर वक्तव्य बदलतो असं दिसतंय का? कारण मुद्दे बदलत नाहीयेत. कोणता एक मुद्दा जो तुम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तुम्ही ठामपणे मांडता आहात? कारण बाकी सगळे मुद्दे तर प्रत्येक जण विरोधात आणि सत्तेत असल्यावर तेच मांडताना दिसतोय. नाही, म्हणून आपण या मुद्द्यांचा विचार करताना कुठेतरी ऑथेंटिक माहिती, आकडेवारीच्या आधारावर आपण बोललं पाहिजे. आमचा आरोप आहे की नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये अर्थव्यवस्था ही संथ पडलेली आहे, मंदावलेली आहे. आणि जर मनमोहन सिंग यांच्या गतीनं जर या 10 वर्षात विकास झाला असता तर भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर नसेल तर 3ऱ्या क्रमांकावर आली असती. आणि त्यामुळं महागाई, बेरोजगारी सारखे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. तर यामुळं आरोप एकमेकावर सगळेच करतात प्रत्येक निवडणुकीमध्ये. पण महागाईचे आकडे, बेरोजगारीचे आकडे हे आपण अधिकृत आकडे जर आपण पाहिले तर काँग्रेसचं जे म्हणणं आहे किंवा आमचा जो आरोप आहे तो खरा आहे आपल्याला दिसेल. जी, पण चव्हाण साहेब, आपण स्वतः सुद्धा महाराष्ट्रामध्ये राज्य चालवलेलं आहे. प्रशासनिक दृष्ट्या आपल्यालाही अनेक गोष्टी त्यानुसार कळतात. केंद्रात सुद्धा आपण मनमोहन सरकारमध्ये एक सहभागी असलेले प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या पदांवरचे जबाबदार मंत्री होतात. तुम्हाला स्वतःला वाटतं की आत्ताच्या घडीला जे बेरोजगारीचे आकडे सांगितले जात आहेत त्यापेक्षा पूरक उद्योग आणि पर्यायी बेरोजगारी यातून निर्माण झालेला रोजगाराच्या संधीचा दर हा जास्त आहे की नाही? हे पहा, भारत सरकारचे आकडे स्वतः सांगतात की बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षातला सर्वाधिक दर आहे. एवढंच नव्हे तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सारख्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण संस्थांचे जर आपण आकडे पाहिले तरी आपल्याला तेच दिसून येईल. एकंदरीत आत्ताच एक वाद झाला की आपले जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर आपले जे भारताचे संचालक आहेत ते पूर्वीचे माजी आर्थिक सल्लागार होते. आणि त्यांनी भारतात एक विधान केलं की आता भारताची अर्थव्यवस्था 8% दरानं विकसित होते. ताबडतोब दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टनमधल्या IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रवक्त्याने सांगितलं की हे चुकीचं आहे. आमचं आकलन आहे की भारताची अर्थव्यवस्था फक्त 6.5% दरानं वाढते. म्हणजे हे अधिकृत सांगणं हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आहे. आता 6.5% विकास दरानं आपण 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होऊ का
तर ते शक्य नाही आहे, कारण हे साधं अंकगणित आहे. त्याकरता आपल्याला किमान 8, 8.5, 9% सलग पुढची 25 वर्ष विकास करावा लागेल. पण मोदींना काय घोषणा करायला त्यांचं काहीच त्यांना पैसे लागत नाहीत किंवा काहीच जात नाही. त्यामुळे नुसत्या घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता करायची काही जबाबदारी घ्यायची नाही. अगदी. पण याच मुद्द्यावर जर समजा नरेंद्र मोदींचा आत्ताचा प्रचार आणि भाजप प्रणित आघाडीचा प्रचार पाहिला तर ते याच मुद्द्यावर सर्वाधिक भर देतात आणि कायम त्यांचा दावा असा असतो की सर्वात जास्त बोलले ते करून दाखवले असं जर कुठलं सरकार असेल तर हेच ते सरकार आहे. मग तुम्ही कोणत्या आधारावर म्हणता की मोदी केवळ पोकळ घोषणा करतायत? आता असं आहे की बरं झालं तुम्ही ते विचारलं. आता आपण 2014च्या आधीच्या घोषणा पाहिल्या तर सर्वात महत्वाची घोषणा माझ्या दृष्टीने होती की खाऊंगा न खाने दूंगा, भ्रष्टाचार मी निर्मूलन करेन. आज भ्रष्टाचाराची काय परिस्थिती आहे. तुम्ही दुसरी महत्वाची घोषणा केली होती की 100 दिवसामध्ये परदेशातला काळा पैसा आणेल. आणि हे का शक्य होतं तर स्वित्झर्लंडमधल्या HSBC बँकेनं पनामा पेपर्स, पॅराडाईज पेपर्स, पॅन्डोरा पेपर्स या सर्व आंतरराष्ट्रीय मीडिया कर्मींनी जे हॅक करून जी माहिती गोळा केली होती ती सगळी माहिती भारत सरकारकडे आहे. परदेशामध्ये खातं उघडल्याची सही आहे, त्या खात्यावर किती पैसे जमा आहेत ती आकडेवारी आहे. मग तुम्ही का आणत नाही? तर आमचा स्पष्ट आरोप आहे की तुम्ही या माहितीचा उपयोग कुठेतरी सेटलमेंट करण्याकरता करताय आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या आर्थिक गुन्हेगारांना सोडण्याकरता एक आर्थिक व्यवहार होत आहेत असा आमचा आरोप आहे. चव्हाण साहेब, यातला एक तपशील निश्चित आपल्यापर्यंत असेल. तुम्हालाही मी पुन्हा एकदा याच गोष्टीला अधोरेखित करेन की तुम्ही केंद्रात आणि राज्यात काम केलेले मंत्री आहात. आपण जर समजा मेहुल चोक्सीच्या बाबतीत बघितलं, विजय मल्ल्याच्या बाबतीत पाहिलं आणि नीरव मोदीच्या बाबतीत पाहिलं तर त्यांच्या संपत्ती जप्त होताना दिसत आहेत. आजवर बँकांची देणी थकीत वसूल होत नव्हती, ती मोठ्या प्रमाणात वसूल झालेली दिसतात. मग सगळं असं असताना आपण नरेंद्र मोदी सरकारला ज्या वेळेला न खाऊंगा न खाने दूंगा ही गोष्ट प्रत्यक्षात न आणणारं सरकार म्हणता तेव्हा हा प्रचार लोकांना पटेल? कारण आकडे दुसऱ्या बाजूला मोदी, चोक्सी आणि मल्ल्याच्या बाबतीतले वेगळे आहेत. नाही, ते अगदीच चुकीचं आहे. त्यामुळे उलट आमचा मुद्दा अधोरेखित होतोय. मोदी, चोक्सी, मल्ल्याला सोडलं कुणी? मल्ल्या हे राज्यसभेचे सदस्य होते, ते राज्यसभेत आले, सर्वांना दिसले आणि ते नेमके निघून गेले. सीबीआयची रेड कॉर्नर नोटीस काय झाली, लुकआउट नोटीस काय झाली? तुम्ही त्यांना राजाश्रय देऊन त्यांना सुखरूपपणे परदेशी पोहोचवलं, हा आमचा आरोप आहे. परंतु 100 दिवसात काळा पैसा आणण्यामध्ये मागच्या सरकारने एक मल्टी एजन्सी टास्क फोर्स नेमला होता. तुम्ही किती लोकांना मुसक्या बांधल्यात, किती लोकांचे पैसे परत आणलेत? एकाचेही आणले नाहीत. आणि त्यामुळं तुम्ही या लोकांना सोडताय. आता बँकेच्या कर्जाचं आपण बोललो, अधिकृत आकडे आहेत की मनमोहन सिंग सरकारच्या अखंड काळामध्ये 2,20,000 कोटीची कर्ज माफ झाली. काही कर्ज माफ करावे लागतात कारण उद्योग जर काही कारणामुळे नैसर्गिक कारणामुळे बंद पडले तर त्यांना मदत करावी लागते. पण आज मोदी सरकारनं जवळजवळ 15-16 लाख कोटी रुपयाची कर्ज बड्या उद्योगपतींची माफ केलेली आहेत. काही आकडे तर 25 लाख कोटीपर्यंत आकडा आहे असंही सांगतात. म्हणजे तुम्ही बड्या उद्योगपतींची कर्ज माफ करायला तुम्हाला क्षणार्धाचा वेळ लागत नाही, पण शेतकऱ्याची कर्ज मात्र माफ करायला लागलं तर तुम्ही अधिकृतपणे माहिती दिलेली आहे की एकाही रुपयाचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलेलं नाही शेतकऱ्यांचं, 1 रुपयाचे. जे काही थोडीफार कर्जमाफी झाली ती विविध राज्य सरकारने आपल्यात केलेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या संचालनामध्ये आम्ही फार चांगलं काम केलं हे म्हणताच येणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मोदींची अलीकडची भाषणं ऐका. एका बाजूला तुम्ही म्हणताय की हम 400 पार जाएंगे, 370 भाजपच्या जागा येतील आणि तुम्ही मात्र चर्चेमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चर्चा करताय आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या गोष्टींची चर्चा करताय. मंगलसूत्र तुमचं घेऊन जातील, तुमच्या दागिन्याचं ऑडिट होईल, तुमच्या घरातली खोलीच घेऊन जातील, हे माओवादी आहेत, तुम्ही संपत्ती कर किंवा वारसा कर लावाल, ह्या एकही गोष्ट काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नाहीये. त्यामुळे काँग्रेसचा इतका उत्कृष्ट जाहीरनामा आहे ज्याने गॅरंटीज दिलेल्या आहेत आणि आमचं ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिलं तर कर्नाटकमधल्या 5 गॅरंटी आम्ही पूर्ण केल्या,
तेलंगणामधल्या 5 ज्या गॅरंटी होत्या ते पूर्ण केल्या. त्यामुळे दिल्लीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ज्या गॅरंटी दिल्या ते पूर्ण होतील याची खात्री असल्यामुळे मोदी आता काँग्रेस जाहीरनाम्यामध्ये असलेल्या गोष्टींची चर्चा करत नाही तर नसलेल्या गोष्टींची चर्चा करतात. पण स्वाभाविक आहे की तुम्ही 400 पार म्हणताय तर तुम्ही भाजपच्या जाहीरनाम्याची चर्चा केली पाहिजे. पुढच्या 5 वर्षात भाजप काय करणार आहे ते तुम्ही बोलत नाही. त्यांच्या भाषणातला जो संदर्भ आपण देत आहात चव्हाण साहेब, त्या अनुषंगानेच एक प्रश्न पटकन आपल्याला विचारतो. आपण असा दावा करता की तेलंगणात काँग्रेसनं काँग्रेसची गॅरंटी पूर्ण केली, कर्नाटकात काँग्रेसनं काँग्रेसची दिलेली गॅरंटी पूर्ण केली, म्हणजे थोडक्यात काय तर वचनं पाळली. कर्नाटकातलं एक छोटंसं उदाहरण आहे. कर्नाटकातलं उदाहरण असं सांगतं की तिथे ज्या वेळेला महिलांना 2000 रुपये प्रति महिना देण्याची गोष्ट निघाली त्याच्यानंतर कुठल्या महिलेला घरात पैसा मिळणार यावरून घराघरात भांडणं लागली. याच्या पुढचा टप्पा साधारणपणे जो महिलांच्या बस प्रवासाच्या बाबतीत होता त्या संदर्भातल्या सुद्धा अनेक समस्या आपण माध्यमांमध्ये पाहिलेल्या आहेत. काँग्रेसनं जी जी वचनं दिली त्यातला एक कर्नाटकातलाच मुद्दा सध्या अत्यंत गाजतोय आणि तो कळीचा ठरतोय की सरसकट सगळे कर्नाटकी मुसलमान हे ओबीसी झालेले आहेत आणि यामुळे लोकांमध्ये एक भयाचं वातावरण दिसतं की आता ओबीसींचं आरक्षणच काँग्रेस मिटवेल की काय. हे पहा, हिंदूंची संख्या मुस्लिमांच्या संख्येच्या 5 पट आहे आणि एवढ्या मोठ्या बहुसंख्य भाऊल समाजाला जर भीती वाटत असेल तर आश्चर्याची गोष्ट आहे. हे पहा, बरेच माझ्या सरकारनेही मुस्लिम समाजातल्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचं आम्ही कायदा केला होता, अध्यादेश काढला होता. मागासवर्गीयांना, मुस्लिम धर्मियांना नाही. जसं हिंदू धर्मामध्ये ओबीसी आहेत तसेच मुस्लिम धर्मामध्ये देखील सुतार काम करणारे, खाटीक असे लोक आहेत, त्यांची नावं वेगळी आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये एक आयोग नेमून 50 जाती शोधून काढल्या आणि त्या 50 मागासलेल्या जातींच्या करता आरक्षण दिलं जे हिंदूंना मिळतं. आणि त्यामुळे मला वाटतं जर आपण राज्यघटनेमध्ये सर्व धर्म समान असं म्हटलं तर फक्त हिंदू असलेल्यांना सवलती द्यायच्या, हिंदू दलितांना सवलती द्यायच्या, हिंदू ओबीसींना सवलती द्यायच्या हे योग्य नाही आहे. त्यामुळं ज्या ज्या समाजाची माणसं जी काम करतात, जे हिंदू ओबीसी काम करतात त्याकरता विचार आम्ही केला होता. पण सरसकट देण्याची भीती नाही. पण मोदी मला समजत नाही की आज हिंदू समाज हा मुस्लिम समाजापेक्षा 5 पट मोठा समाज आहे. मग तुम्ही काय घाबरताय, अशी भीतीचं वातावरण काय निर्माण करताय, का हा न्यूनगंड कुठून आला. चव्हाण साहेब, आपण याच चर्चेमध्ये असं म्हणालात की हिंदू समाजानं मुसलमानांपासून घाबरण्याची गरज नाही, मुद्दा घाबरण्यापेक्षा सहजीवनाचा आहे. आणि हे इतक्या सहज तुम्हाला जाणवत आहे का आत्ताच्या घडीला समाजामध्ये तितक्या सहज वावरताना तुम्हाला दिसतायत का हे दोन समाज. हे पहा, समाज नेहमीच एकत्र कुणा गोविंदानं बंधुभावानं वावरत होते. पण मोदी आल्यानंतर जी त्यांनी भाषा वापरायला सुरुवात केलेली आहे, द्वेष पसरवायला सुरुवात केलेली आहे, मुस्लिम समाजाबद्दल एक हेगंड निर्माण करण्याला सुरुवात केलेली आहे की जे शब्दाचा वापर पंतप्रधान करतायत, माझ्या पंतप्रधानांना अशा प्रकारची भाषा वापरायची आम्हाला लाज वाटते. खरं म्हणजे पंतप्रधान म्हणाल्या व्यक्तीला आणि तुम्ही काय आपल्या राज्यघटनेमध्ये, राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वीचा समाज काय होता, वर्णव्यवस्थेवर आधारित 1000 वर्ष आपण गुलामगिरीत काढली आणि आज संविधान निर्माण झाल्यानंतर सर्वांना गुण्यागोविंदानं बंधुत्वाच्या भावनेनं, समतेच्या भावनेनं, न्यायाच्या भावनेनं वागवण्याची त्यामध्ये आदेश त्या संविधानामध्ये आहेत, त्याच्या जबाबदारी आहे, अधिकार दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत. तर त्यावर तुम्ही गदा आणताय. तुम्ही काय भाषा वापरताय तर मला त्याची पुनरुच्चार करता येणार नाही, इतकी भाषा वाईट पंतप्रधान वापरतात का. अत्यंत थेट असा नरेंद्र मोदींवर हल्ला चढवलाय, पंतप्रधान मोदींची भाषा योग्य नाही म्हणालात. तुमच्याकडून इतका तीव्र आणि थेट हल्ला हा खरं तर राजकारणात आम्ही फारसा कधी ऐकला नव्हता. तुम्ही एवढंही म्हणालात की तुम्हाला त्यांना पंतप्रधान म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. मला एक दुसरा प्रश्न या निमित्तानं असा उपस्थित करायचा आहे, तो असा की ज्या वेळेला आपण मुस्लिम द्वेषाचं राजकारण मोदी करतात असा ठपका ठेवता, त्याच्या समोर त्याला प्रत्युत्तर म्हणून असं सांगितलं जातं की देशातील संसाधनांवर, संपत्तीवर अल्पसंख्याक आणि त्यात सुद्धा मुसलमानांचा अधिकार अधिक आहे, आधी आहे असं मनमोहन सिंग सांगत असतात. हा एक प्रकारे लांगुल चालनाचा प्रकार नव्हता का.
आता एक भाषण मनमोहन सिंग यांचं हे मोदी उद्धृत करतायत. ते 2006च्या भाषणामध्ये मोदी होते आणि मी होतो. ते राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये त्यांनी भाषण केलं होतं. सबंध भाषण जर आपण ऐकलं तर त्याचा उद्देश असा होता की ज्या घटकांना आतापर्यंत विकासाचा फायदा मिळाला नाही त्यांना तो विकासाचा फायदा मिळवून दिला पाहिजे. आता हे मोदी सुद्धा हेच म्हणतात, पण त्यामध्ये त्या भाषेला आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेऊन ट्विस्ट करून सांगायचं की आम्ही मुस्लिम लोकांना सगळं देऊ, सगळी संसाधनं देऊ, असा उद्देश बिलकुल नव्हता. आणि त्यानंतर त्या 2006च्या भाषणानंतर 2009ला काँग्रेसला प्रचंड मोठं वाढतं बहुमत मिळालं. जर लोकांना त्याबद्दल काही आक्षेप असेल तर लगेच 2006ला मोदींनी हा विषय का काढला नाही. अर्थात मला वाटतं की आता तुम्ही शोधून उकरून मुद्दे काढताय. अमेरिकेमध्ये सॅम पिट्रोडाने काही वक्तव्य केले की अमेरिकेतली परिस्थितीबद्दल ते बोलले. आता सॅम पिट्रोडा भारताचे नागरिक पण नाहीत, ते काही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काही सहभाग नाही, ते काही मंत्री होणार नाहीत, काही नाही. त्यांच्या भाषणाचा उल्लेख त्यांनी जी स्थिती कुठे तुम्ही उडताय खेचताय. उलट वारसा करायचा इतिहास राजीव गांधी आपल्याला स्वतःला सुद्धा सॅम पित्रोडा किती आपल्याकडचे इन्फ्लुएन्शियल म्हणजे थोडक्यातच प्रभावशाली व्यक्तिमत्व हे लक्षात येत असेल. सॅम पित्रोडा जेव्हा एखादं वक्तव्य बोलतात तेव्हा त्याचा हा काँग्रेसच्या धोरणांमधला प्रतिसाद अपेक्षित असतो, तसा तो दिसतो सुद्धा. आपल्याला नाही वाटत जे आज सॅम पित्रोडा बोलतायत भविष्यात ते काँग्रेस करून दाखवेल? आता मला सांगा, मागचं एखादं उदाहरण देता का की सॅम पिट्रोडांनी काही वक्तव्य केलं आणि ते काँग्रेसने ते अंमलात आणलेलं आहे. काँग्रेस गेली 10 वर्ष मनमोहन सिंग सरकार मध्ये काँग्रेस चालवत होती, त्यामध्ये त्यांचा काय रोल होता. म्हणजे असं काय आहे की एक भारतात गुजराती माणूस भारतातून जाऊन अमेरिकेत सेटल झाला, तिथं अतिशय उत्कृष्ट त्यांनी कामगिरी IT क्षेत्रात केलेली आहे. राजीव गांधींनी त्यांना बोलावलं, त्यांचा सल्ला घेतला आणि आपण भारतामध्ये टेलिकॉममध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी आणली. त्यांचं एक महत्त्वाचं योगदान आहे. पण सर्व क्षेत्रामध्ये ते जे बोलतील ते ब्रह्मवाक्य आहे, ते काँग्रेस अंमलात आणेल हा हास्यास्पद प्रकार आहे. आज ते भारताचे नागरिक पण नाहीत. बरं, तुम्ही थोडक्यात असं सांगू पाहताय की जो व्यक्ती भारताचा नागरिक नाही त्याची वक्तव्य फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. या चर्चेला आणखीन पुढे नेताना आता राज्यातील काही मुद्द्यांबाबत आपल्याला निश्चितच बोलतं करायचं आहे. आणि तुम्ही आता ज्या कराडमधून बोलतात त्याच्या अगदी जवळ असलेल्या सांगलीतलं जे राजकारण आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षित करतो. सांगलीत जे काही घडलं त्यावर शरद पवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. काँग्रेसला गृहीत धरलं जातं राज्यामध्ये, किंबहुना काँग्रेस फरफटतीये मवियामध्ये, असं एक निष्कर्ष निरीक्षण त्यातून व्यक्त होतं. असं बिलकुल होत नाही, चुकीचा निष्कर्ष आहे हा. काँग्रेसच्या पुढाकाराने देशामध्ये इंडिया आघाडी तयार झालेली आहे आणि ती इंडिया आघाडी अबाधित ठेवण्याचं कर्तव्य इतरांच्या पेक्षा जास्त काँग्रेसवर आहे. सांगलीमध्ये जागा वाटपामध्ये काही चर्चा झाली, स्थानिक कार्यकर्त्यांचा काही आग्रह होता, पण आपण लक्षात घ्या की पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष हे जागा वाटप करत आहेत. पूर्वी आम्हाला 2 पक्षांना आघाडी करायचा अनुभव आहे, पहिल्यांदाच 3 पक्ष करतायत. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला पूर्वीपेक्षा कमी जागा येणार आहेत, हे स्वाभाविक आहे. जेव्हा आपण इतरांना वाटा देतो तेव्हा काही आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी देखील आपल्याला इतरांना द्याव्या लागतात. कुठेतरी गिव्ह अँड टेक, एखादं पाऊल पुढे एखादं पाऊल मागे घ्यावं लागतं. सांगलीच्या बाबतीत तसंच घडलं, पण त्याचा मीडियाकडून किंवा काही लोकांनी इतकं त्याचा बाऊ केला, तिथं निश्चितच कार्यकर्त्यांची आग्रही भावना होती की ही जागा काँग्रेस पक्षाने लढवली पाहिजे. शिवसेनेची वेगळी भूमिका होती. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही काँग्रेसला कोल्हापूरची जागा दिलेली आहे त्यामुळे आम्हाला एक मिळाली पाहिजे. त्यामध्ये काही फार तर्क नव्हता, निवडणूक जिंकण्याची स्ट्रॅटेजी नव्हती, परंतु तो शेवटी एकदा निर्णय झाला, शेट्टींच्याकडून झाला की आम्ही सर्वांनी तो मान्य केला. पण जागाचं वाटप करताना पृथ्वीराजी, पण या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ताच्या घडीला केवळ आणि केवळ सांगली नाहीये. तुम्ही सांगली पहा, तुम्ही उत्तर मुंबई पहा, मुंबईतल्या एकूणच जागा वाटपामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून जी काही भूमिका मांडली गेली, ज्याला काँग्रेसचे कार्यकर्ते सरळ सरळ दादागिरी असं म्हणता आहे, हे टाळता आलं असतं. संवादाने प्रश्न सुटू शकले असते.
तुम्हाला लढायची नव्हती, तुमच्या गळ्यात उत्तर मुंबई मारली. तुम्हाला सांगली लढायची होती, सांगली तुमच्याकडून काढून घेतली. हे पहा, असं आहे की मी मगाशी सांगितलं की 3 पक्षांची वाटणी होताना प्रत्येकाला कमी कमी वाटा मिळेल. 2 पक्षांची वाटणीमध्ये निम्मा निम्मा वाटा जवळजवळ असायचा. आता तो थोडा कमी झालाय. आता कमी होताना कुठल्या जागा कमी झाल्यात त्याबद्दल तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. आता उत्तर मुंबईचा आपण विषय घेतला. आम्ही 2 जागा तरी किमान मुंबईमध्ये आम्हाला मिळाल्या पाहिजेत. कुठल्या 2 जागा दिल्या पाहिजेत ते आम्ही सांगितलं होतं, पण त्या आम्हाला मिळू शकल्या नाही. त्याला काही कारणं आहेत. पण सांगलीचा विषय वेगळा आहे, उत्तर मुंबईचा विषय वेगळा आहे. पण 48 जागापैकी 46 जागावर आम्ही एकमताने बिनतक्रार जागा वाटप केला. 2 ठिकाणी हा वाद निर्माण झाला आणि त्यामध्ये तो व्हायला नको होता, पण झाला. त्यामुळे तुलनात्मक दृष्टीनं जर आपण 94-96% जागांचा निर्णय एकमतिकाने घेतला तर 2-3-4% तिथं वाद होता. एक खरी आहे, पण त्यामुळे काही आघाडीवर परिणाम होईल किंवा काँग्रेस कुठेतरी फरफटत निघालेली असं बिलकुल नाही. ही आघाडी आणि ही इंडिया आघाडी देशातली टिकवायची सर्वात मोठी जबाबदारी सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची आहे. पण मग याच स्थितीत आत्ताच्या घडीला तुमचं आकलन काय आहे? मुंबईमध्ये आणि एकूणच जर महाराष्ट्राची आकडेवारी अपेक्षित केली तर तुम्ही किती जागा मवियाला मिळताना पाहता आहात? हे पहा, आत्ताच अंतिम जागेचा फैसला झालेला आहे. कालपर्यंत महायुतीमध्ये बऱ्याच जागाबद्दल चलबिचल होती. त्यांनी आता जवळजवळ सगळ्या जागा जाहीर केलेल्या आहेत. आमच्याही सगळ्या जागा जाहीर झालेल्या आहेत. आता आकलन करता येईल. पण मी जी पहिल्या 2 टप्प्याच्या निवडणुकीनंतर जी एक मोदी विरोधी सुप्त लाट महाराष्ट्रात पाहतोय, आज सामान्य शेतकरी आमच्या सभामध्ये त्यांना जेव्हा बोलतं केलं जातं तेव्हा जे त्या पोट तिडकीने ते बोलतायत, त्यावरून मला वाटतं की या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ही महायुतीचा दारुण पराभव करेल आणि आमच्या खूप जास्त जागा, अपेक्षेपेक्षा जास्त जागा येतील. मीडियाने जे अंदाज वर्तवले त्याच्यापेक्षा चांगली जागा येतील आणि आश्चर्य वाटण्यासारख्या जागा येतील अशी मला खात्री आहे. पण मग याच नेतृत्वात जर समजा आपण पुढे जाणार असाल आणि तुम्ही दावा करताय की तुम्हाला भरपूर जागा मिळणार आहेत, देशपातळीवर पण भरपूर जागा मिळणार आहेत असं सांगता आहात, तर तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? आणि उद्या जर समजा तुमचं सरकार आलं तर 5 वर्षात 5 पंतप्रधान अशी जी भीती दाखवली जाते त्याला काय उत्तर आहे? आमची 28 पक्षाची किंवा 26 पक्षाची आघाडी आहे. त्या 5 वर्षामध्ये 26 पंतप्रधान असं का नाही भाजप बोलत? म्हणजे बोलायला काही जात नाही ना, काही पैसे लागत नाहीत. हे पहा, ही निवडणूक संसदीय लोकशाही मधली निवडणूक आहे. जशी इंग्लंडमधल्या पार्लमेंटमध्ये होती. आपण इंग्लंडच्या पार्लमेंटचा त्या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे. त्यांच्या धर्तीवर आपण ही संसदीय लोकशाही तयार केलेली आहे. याविरुद्ध अमेरिकेमध्ये 2 पक्ष लढतात, पण दोन्ही पक्ष आपापला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करतात. आणि त्यामुळे अमेरिकन राष्ट्रपती पद्धतीची निवडणूक आणि ब्रिटिश संसदीय पद्धतीची निवडणूक यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 1977 साली जेव्हा इंदिरा गांधींचा पराभव झाला त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी त्यांच्या विरोधात जनता पक्ष उभा केला होता. त्यांच्याकडे कुठला उमेदवार होता? त्यामुळे मुद्दाम मोदी ही निवडणूक राष्ट्रपती निवडणुकीसारखी करायचा प्रयत्न करतात. आम्ही त्या ट्रॅपमध्ये येणार नाही, आम्ही त्या सापळ्यामध्ये अडकणार नाही. आमचं स्पष्ट मत आहे की एकदा निकाल लागला 4 जूनला आणि 272 पेक्षा जास्त जर इंडिया आघाडीच्या जागा आल्या तर इंडिया आघाडीचे खासदार सगळे बसतील, आपला नेता निवडतील, तो नेता पंतप्रधान होईल. बिलकुल. मग याच प्रक्रियेतला एक भाग निश्चित आपल्या समोर मांडावा लागेल आणि तो आहे राहुल गांधी 2 मतदारसंघातून का लढतायत? नरेंद्र मोदी 2 मतदारसंघातून का लढले होते? म्हणजे 2 मतदारसंघामध्ये कायद्याने परवानगी आहे. बर. पूर्वी 3 मतदारसंघातून लोक निवडून येत होते. एक असं आहे की एक उत्तरेतला आणि दक्षिणेतला मतदारसंघ आपण निवडला तर त्याचा दोन्ही उत्तरेमध्ये दक्षिणेमध्ये चांगला त्याचा प्रभाव पडेल अशी ती अपेक्षा असती. जर नरेंद्र मोदींनी बडोद्या आणि वाराणसीहून निवडणूक लढवणं योग्य होतं तर मग राहुल गांधींनी जर 2 निवडले, अजून निवडले नाहीत का मला माहिती नाही, पण त्यात काय चूक आहे? जी आजची
परिस्थिती अशी सांगतेय की ते दोन निवडणुका म्हणजे दोन मतदारसंघात उमेदवारी करतील आणि आपण ज्या नरेंद्र मोदींचं उदाहरण देताय दोन्ही ठिकाणी मोदी जिंकले होते, राहुल गांधींना स्वतःचा परंपरागत मतदारसंघ मात्र राखता आला नव्हता. मला आपल्याला त्या चर्चेला थोडं पुढे न्यायचं आहे आणि एक पटकन प्रश्न आपल्याला विचारतो. गांधी घराण्याचा एक समीक्षक म्हणूनही आपल्याकडे पाहिलं जातं आणि आपण या बाबतीत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडत असता पृथ्वीराजजी. आत्ताच्या घडीला संपूर्ण देशाचं नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधींनी स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हे पहा, तुम्ही नेतृत्वाच्या बद्दल चर्चाच करू नका. आमच्या पुढे आत्ता प्रश्न आहे तो नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीचा पराभव करण्याचं आमच्याकडचं उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट आम्ही पार करणार. आपण जर देशाची परिस्थिती पाहिली तर अनेक राज्यामध्ये भाजपला पूर्ण जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या जागा वाढीची सुतराम शक्यता नाहीये, उलट तिथे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण जर बंगाल, यूपी, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा इतकंच नव्हे तर दिल्ली, राजस्थान पाहिलं त्या सगळ्या राज्यामध्ये भाजपच्या 2019च्या आकड्यापेक्षा आता संख्या कमी होणार आहे आणि त्यामुळे भाजपला 272 देखील गाठता येणार नाहीत. पर एक प्रश्न मग आता पटकन विचारतो आणि त्याचा आपण अगदी प्रामाणिकपणे आणि खरं उत्तर द्यावं. काँग्रेसला बऱ्याचदा सरप्राइझिंग कॅन्डिडेट म्हणजे अनपेक्षित नावं स्पर्धेत आणायची सवय आहे. मला आपल्याला विचारायचं आहे, पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पृथ्वीराज चव्हाण आहेत का? मी तर लोकसभेला उभे राहिलेलो नाही, मी राज्यसभेतील नाही. त्यामुळे असा हायपोथेटिकल प्रश्न जर त्याचा प्रश्न विचारून मला गुदगुल्या करायचा तुमचा प्रयत्न आहे का? पण मी कुठे नाही आहे या प्रक्रियेमध्ये. मी आता एक महाराष्ट्र विधानसभेचा आमदार म्हणून काम करतोय आणि ताकदीनं सातारा लोकसभा मतदारसंघाची सीट ही महाविकास आघाडीकडे, इंडिया आघाडीकडे राहिली पाहिजे याकरता प्रयत्न करतोय आणि तो आम्ही यशस्वीपणे प्रयत्न करणार. भाजपचा सातारा लोकसभा मतदारसंघात पराभव होणार. इतर ठिकाणी मी काही ठिकाणी गेलेलो आहे, तिथेही प्रचार केलाय आणि 7 तारखेला आमचं सातारचं मतदान झालं. मी मतदान केलं की मी बाहेर पडणार आहे, इतर मतदारसंघामध्ये प्रचाराला जाणार आहे. त्यामुळं आपण पंतप्रधान पदाच्या व्यक्तीबद्दलची चिंता करू नका. आमच्या पुढचं उद्दिष्ट फक्त नरेंद्र मोदींचा पराभव करणं आहे, भाजपचा पराभव करणं आहे, या देशातली लोकशाही वाचवायचा प्रयत्न करणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार. जी, आपण पृथ्वीराजजी वारंवार असं सांगता आहात की जी मोदी विरोधकांची आघाडी आहे त्यांच्या पंतप्रधान पदाच्या व्यक्तीची चर्चा नको, चिंता नको. पण एक मतदार म्हणून जर माझं मत तुम्ही विचाराल तर ते निश्चित असं असतं की मला देशाचं नेतृत्व कोणी करावं हे निवडायची जर वेळ येते तर मला एक व्यक्ती दिसतो, दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या विरोधात कोणी दिसत नाही आणि हा मतदारांमधला संभ्रम काँग्रेस मिटवू शकत नाहीये. आता काँग्रेस एक पक्षच फक्त ही निवडणूक लढवत नाहीये. आमची जवळजवळ 26 पक्षांची आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेसचीच काही या पदावर मक्तेदारी असली पाहिजे असं नाहीये. त्यावेळेला सगळे खासदार निवडून येतील, सर्व पक्षाचे निवडून आलेले खासदार एकत्र बसतील आणि सर्वात सक्षम उमेदवार निवडतील. 1977 साली असंच झालं. अनेक सक्षम दिग्गज असताना देखील मोरारजी देसाईंना निवडलं गेलं. तर या वेळेला तसं का होणार नाही? अर्थात काँग्रेसचे जास्त खासदार आले तर कदाचित काँग्रेसचा लोक आग्रह करतील की आमचा असावा. दुसऱ्या बाजूला मनमोहन सिंग सरकारमध्ये इतर छोट्या पक्षांनी काँग्रेसला 10 वर्ष सहकार्य केलं, त्यामुळे आता आमच्यापैकी कोणाला तरी करा असं म्हटलं तर त्यात काय वावगं आहे? त्यामुळे ही चर्चाच करू नका. ठीक आहे. आमचा प्रश्न मोदी सरकारचं गेल्या 10 वर्षातलं अपयश आणि त्या अपयशामुळे मोदी सरकारला सत्तेतून घालवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. बिलकुल बिलकुल, अगदी आपल्याला या उद्दिष्टाच्या अनुसार राजकारण करत असताना मला वेळेच्या मर्यादेमध्ये एक छोटा प्रश्न पटकन विचारायचा आहे. तुम्ही मोठं हृदय करून म्हणजे बडा दिल ज्याला हिंदीमध्ये म्हणतात तसं करून आपल्या एखाद्या घटक पक्षाला जर समजा पंतप्रधान पद द्यायला तयार होणार असाल तर संजय राऊत आत्तापासूनच सांगतायत की उद्धव ठाकरे त्याचे उमेदवार असतील म्हणून. मी पहिल्यांदा सांगितलं की निवडून आलेले खासदार हा निर्णय करतील. कुणी बाहेरचा माणूस कुणी करणार नाही निर्णय. आता अपेक्षा प्रत्येकाला असू शकते, म्हणजे एखादा मीडियाचा प्रतिनिधी का होऊ शकत नाही, अनेक देशात झालेला आहे. तर त्यामध्ये अपेक्षा ठेवण्यामध्ये काहीच गैर नाही आहे. पण हा निर्णय फक्त
निवडून आलेले लोकसभेचे बहुमतातले खासदारच करतील आणि ते अगदी योग्य अचूक निर्णय करतील याची मला खात्री आहे. अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाहीये. बऱ्याच लोकांनी यापूर्वी अपेक्षा बाळगलेल्या आहेत, काहींच्या पूर्ण झाल्या, काहींच्या पूर्ण झाल्या नाहीत. परंतु अगदी कोणाच्या अपेक्षा बाळगल्या आणि कोणाच्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणत तुम्ही कोणाला तरी चिमटा काढताय महाराष्ट्रामध्ये. पृथ्वीराज चव्हाणांचं हे वाक्य संदर्भासह घ्यायला लागेल. बिलकुल नाही, बिलकुल नका घेऊ. मी अगदी प्रामाणिकपणे बोललो की अनेकांना वाटतं की आपण मोठ्या पदावर जावं. जी चव्हाण साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण या निमित्तानं चर्चेसाठी आम्हाला वेळ दिलीत आणि उपलब्ध झाला त्यासाठी. आपल्या या चर्चेतले अनेक संदर्भ मुद्दे आपण भविष्यात सुद्धा तपासत राहू आणि निवडणुकीच्या प्रचारात आपल्याशी असेच भेटत राहू, बोलत राहू. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.